12वी नंतर करिअरची योग्य दिशा शोधताय तर संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय घेऊन आलंय आधुनिक प्रोफेशनल कोर्सेसची सुवर्ण संधी। BCA, BBA कम्प्युटर ॲप्लिकेशन, BSc कम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स सारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लायब्ररी आणि अनुभवी प्राध्यापक यासोबतच विद्यार्थ्यांना मिळणार इंडस्ट्री रेडी शिक्षण। विशेष म्हणजे पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रोफेशनल कोर्सची फी फक्त 1065 रुपये। डेटा सायन्स, AI, सायबर सिक्युरिटी आणि IT क्षेत्रात उज्ज्वल करिअरची संधी। मग आजच प्रवेश निश्चित करा। सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय संगमनेर। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील तासकरवाडी येथे संत बाळूमामांचं मंदिर असून या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला बाळूमामांचा मोठा भंडारा आयोजित केला जातो। तर भंडाऱ्यानिमित्तानं कीर्तन, भजन, जागरण असे कार्यक्रम पार पडतात। यावेळी या पौर्णिमेनिमित्तानं हरिभक्तपरायण रोहिणीताई महाराज राऊत यांचं हरिकीर्तन आयोजित केलं गेलं। तर या कीर्तनातून रोहिणीताई राऊत यांनी संत बाळूमामा यांचं महत्त्व, त्यांचं कार्य, त्यांची पांडुरंगावर असलेली भक्ती, गोरगरीब समाजासाठी असलेली तळमळ, बाळूमामांनी प्रत्येक जीवात देव बघितला अशी अनेक उदाहरणं सांगत संत बाळूमामांची महती सर्वांसमोर मांडली। या ठिकाणी महाप्रसादासाठी स्वतंत्र प्रसादालयाची व्यवस्था केली गेली। या भंडाऱ्यासाठी पुरणपोळी, आमरस, भजे असा प्रसाद बनवला गेला। तर या स्वयंपाकासाठी माता भगिनींनी मोठे परिश्रम घेतले। भाविक भक्त संत बाळूमामांच्या भंडाऱ्याचा आनंद घेत नामस्मरण करत मंत्रमुग्ध झाले। याविषयी भाजपाचे ॲडव्होकेट अमित धुळगंड आणि भाजपा तालुका अध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। संत सद्गुरू बाळूमामांच्या या पावन भूमीमध्ये पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम, तसेच आपल्या पठार भागाचं एक नेतृत्व, एक मार्गदर्शक हरिभक्तपरायण राऊतताई महाराज यांनी या ठिकाणी सुसाव्य अशी कीर्तनरूपी सेवा दिली। त्यांचं देखील मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने सांगायला आनंद होतो की जशी या ठिकाणी बाळूमामांची स्थापना झालेली असेल तेव्हापासून कीर्तनरूपी सेवा देण्याचं काम या महाराजांनी केलेलं आहे। त्यामुळे या राऊतताईंसाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा। शिवाय त्यांनी जी काही सेवा दिलेली आहे ती निशुल्क सेवा या ठिकाणी दिलेली आहे असं मला समजलेलं आहे। कारण त्या काळात त्यांनी या बाळूमामाचं महत्त्व असेल, भक्तमय या ठिकाणी गोळा झाल्यानंतर त्यांना प्रवचनरूपी सेवा देण्याचं काम या ताईंनी या ठिकाणी केलं। आणि माझं एक सांगणं आहे की आपण या पुढचा जो काही कार्यक्रम असेल हा या हॉलला न घेता खुल्या मैदानात पुढे घ्यावा, जेणेकरून जनतेला सुद्धा इथं थोडंसं दबकलेलं वातावरण आहे। या ठिकाणी थोडीशी भीती वाटते सगळ्यांना। इथे आपल्या सद्गुरू बाळूमामांचा पूर्ण आशीर्वाद आहे। त्यामुळे आपण सर्व कार्यक्रम जो असेल हा आपला पूर्ण खुल्या मैदानात घ्यायचा। या ठिकाणी बाळूमामांचा आशीर्वाद हा आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे आहे। आणि महाराजांनी जसं सांगितलं की या ठिकाणी वनवास देवाला सुद्धा चुकलेला नाहीये, तसं मामा या ठिकाणी काम करतात, त्रास हा होणारच आहे। त्याच्यामुळे आपण सरळ रस्त्याने चालत राहा। आपल्याकडून कोणतीही चूक होईल किंवा आपल्याकडून कुठं गालबोट लागेल असं कृत्य नाही केलं तर सर्व समुदाय, सर्व समाज, सर्व भक्तमय आपल्या पाठीशी राहणार आहे याची मी आपल्याला ग्वाही देतो। आणि बाळूमामांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या ठिकाणी मेंढपाळ व्यवसाय आणि मेंढपाळ व्यवसाय करत असताना जी काही आपली कष्टाची भाकरी कशी कमवायची हे शिकवलेलं आहे। त्याच्यामुळं ज्यांना कोणा इथं वेगळा प्रकार वाटत असेल किंवा या ठिकाणी काही वेगळं कृत्य आहे असं वाटत असेल त्यांनी कृपया इथं महिनाभर मुक्कामाला राहावं, त्याची पूर्ण खात्री करावी आणि मग काय असेल ते प्रचार करावा असं मी या निमित्ताने सांगतो। त्यामुळे कुणीही आमच्या या भक्तमय अशा वातावरणात गढूळ वातावरण होईल असं कुठलीही कार्य या ठिकाणी करायचं नाही। आणि आपले गुलाबराजांनी सांगितलं की या मंदिराचा कळस होईपर्यंत आपल्याला बाजू लढवायची, तर मंदिराचा कळस नाही तर मी आणि गुलाबराजे असतील, आमचे सर्व माझ्यासोबत आलेले आमच्या मांडव्याचे सर्व ग्रामस्थ असतील, यांच्या सर्वांच्या वतीनं मामांना त्याच दिवशी शब्द दिलेला आहे का तुमचं चाललेलं काम हे बंद होणार नाही, हे पूर्ण होऊन या ठिकाणी प्रति बाळूमामाचं मंदिर होईल
असे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वासन देतो. आणि आपण सर्वच सोबत आहोत. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खताळ साहेब यांनी देखील या गोष्टीची दखल घेतलेली आहे. मंदिराच्या बाबतीत ते देखील खूप जागृत आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी काही झालं तर हे मंदिर या ठिकाणी होणार. मंदिराचं कार्य हे खूप मोठं आहे. म्हणून मी आपले जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे काम पूर्ण होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. संत बाळूमामांच्या मंदिराचं काम या ठिकाणी सुरू असून हे काम बंद पडणार नाही. तर या मंदिराबाबत संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी देखील दखल घेतली आहे. या पौर्णिमेनिमित्तानं कार्यक्रमाला साकूर पठार भागातील ग्रामस्थ आणि भाविक भक्त वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्था, सुनील महाराज पवार, ज्योतिताई महाराज पवार, संदीप महाराज सावंत, दत्तात्रय महाराज घुले, प्रवीण महाराज घुले, वारकरी संप्रदायातील बालगोपाल यांनी मोठा सहभाग घेतला. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. एसके टायर सीएट शॉपी. सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.